सीना नदीला आलेल्या पुरामुळे सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांचं नुकसान झालंय। अतिवृष्टीमुळे लोकांची घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहे। याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार आज सोलापूर दौऱ्यावर आहेत। आज सकाळपासूनच अजित पवार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करतायत। काही वेळापूर्वीच अजित पवारांनी सोलापूर जिल्ह्यातील कोर्टी गावाला भेट दिली। यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। शेतकऱ्यांनी अजित पवार यांच्यासमोर आपल्या नुकसानीचा पाडा वाचला। तसेच राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी थेट मागणी केली। ऐका ना, इथं ओढा किती लांब आहे? 500 फुटावर म्हणा की 500 फुटावर थोडंसं लांब. इकडे उतार आहे, मग इकडं पण सारी आहे. आणि मग इकडे उतार आहे तर तिथं काहीतरी असेल ना. आणि नदी कुठल्या बाजूला? ओढा कुठल्या नदीला भेटतो? असं नाही का? मोठ्या ओढ्याला मोठा ओढा असं काही. आता हे पाणी डायरेक्ट उचललं जातं, तिच्या बॅकवॉटरवर जातं. बर, हे कांदा अजून कुठली हे जरा बाजूला हे बाबा प्लीज हात जोडून काय मागे. अरे दमन 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 या ऐकत तुमचं काय करायचं? कांदा चाललाय त्या बाजूला आणि त्या पलीकडच्या बाजूला तो पहिल्यांदा दुरुस्त करा. अशा गोष्टी आपण पहिल्या करण्याचा प्रयत्न करू. जिथं कुठं अजून एखादं जेसीबी पोकलँड लावून पाणी काढून द्यायचंय त्याला आपण प्राधान्य देऊ. आणि मग ते तुमच्या ग्रामपंचायतीचं झालंय त्याचा पंचनामा करू. त्याला कशातनं नंतर ग्राम सचिवालयाला पैसे द्यायचे ते त्या ठिकाणी देऊ. त्याची नका काळजी करू. परंतु पुढच्या वेळेस काही ओढ्याला खेटून काही ग्राम सचिवालय बांधू नका. पण 27-28 ला पुन्हा पाऊस दाखवलेला आहे. आता कुठल्या एरियात पडतोय निसर्गाचं काय सांगू आपण. 27-28 ला पुन्हा पाऊस दाखवला. आज तारीख 24. तर माझं काय म्हणणं आहे की हे जे काही आहे त्यातला तर सांडावा जरा खाली घेतला तर बरं पडेल. थोडं रुंदीकरण पण केले, परवाच केलेले, पण खाली एकदम त्याच्यामुळे तिथं की लोकांची मागणी ब्लास्टिंग करून नाही झालं. काय लोकांचं म्हणणं आहे की ब्लास्टिंग केलं तर हे इकडे डॅमेज झालं, फुटून जाईल हादऱ्याने. रुंदीकरण करता आलं तर अजून करू शकतो. कसं नाही रे बाबा, आता त्याच्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात साधं फोटो तरी दिसत आहे तर त्याच्यावर चांगल्या पद्धतीने जरा मुरुम टाकला, त्याला मजबूत केलं तर थोडं त्याला आधार मिळेल. भरावायला बरं, पण दादा सध्या झाडांची एवढी तीव्रता जास्त आहे ना की मुरुम टाकता येणार नाही ना तिथे. अरे झाडं म्हणजे बारकी झाडं दिसत आहेत, तिथं अशी मोठी खोडाची झाडं नाहीयेत. आपण साधं कुऱ्हाडीनं तोडू शकतो किंवा चांगला कोयता असेल तर चांगल्या कोयत्याने पण तोडता येईल. ती तेवढा झुडपं जर काढली, झुडपाच्या मुळे पण डॅमेज करतात ना. तिथं त्याच्यातनं एखादा जर सांद मिळाली पाण्याला की तसंच गळ पडेल. दादा जेवढं शक्य आहे ना तेवढं काढण्यासारखं ते आम्ही बरोबर जाऊन काढून घेतो. आज उघडीत दिसतीये. आपण चांगले कोयते जर घेतले आणि ते तळात ऊस कसा तोडतो तसा तळातनं तोडायचं आणि ते तळातनं तोडून ते तेवढा जो भराव आहे त्या भरावावरच माल टाकायचा. जास्त माल टाकला की त्याला माल टाकताना पण माणसं जाऊन येऊन ते जरा दबून बसेल. बारका जर रोलर असेल तर आणखीन चांगलं. आजच्या आजच केलं पाहिजे. त्याच्यामध्ये निधीची कुठं काही कमतरता असेल तर मी तुम्हाला ती व्यवस्था करतो. मी कलेक्टर, तुम्ही पण आहात, आपल्याला लगेचच ते पैसे थोडेसे उपलब्ध आहे. काल कॅबिनेट मध्ये तातडीची मदत ज्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना खर्च करायला सांगितलेली आहे. आणि तुम्हाला काही अडचण असेल तर डीपीसी मध्ये पण आम्ही लगेचच परवानगी देतो. थोडेफार पैसे, याला काही जास्त पैसे लागणार नाही.
लोक पण सगळे सहकार्य करतील की बाबा ट्रॅक्टर कुणाचे काय कुणाचं फक्त माझी तुम्हाला विनंती की आता ही अडचण आहे, अडचणीच्या काळात सरकार तर तुमच्या पाठीशी आहेच, पण तुम्ही पण सहकार्य करा. कधी कधी काय करतात काही विचित्र म्हणजे वेगळ्या विचाराची लोक त्याच्यात कसं आणखीन 2 पैसे उकळता येतील असा प्रयत्न करतात. आपण तुमचा मुद्दा काय तुझ्यावर कोण आहे तिथं त्यांना का सांगण्याची गरज आहे का आपल्या आपण निर्णय घेऊ शकतो? मी बोलून घेते आणि मी तिथं माणसं माझी तलाठी सर्कल सगळे लावून मी करून घेते आणि झुडपं वगैरे डीसीएफ साहेब जे हुशिंग साहेब आहेत, त्यांना एकदा बोललं तर कसं अरे बोलू ना. एक मिनिट, कालच्या कॅबिनेट मध्ये आताच्या अडचणीच्या काळामध्ये कुणी फार नियमावर बोट ठेवण्याचं कारण नाही. पहिल्यांदा माणसं कशी आपल्याला सुरक्षित ठिकाणी नेता येतील आणि एखादा धोका असेल आणि त्याच्यात आता इथं सगळे म्हणतात की गावालाच त्याचा धोका आहे आणि जवळपास चिकटलेलं आहे. उद्याचा 27-28चा पाऊस जर दुर्दैवाने पडू नये पांडुरंगाला प्रार्थना आहे, पण पडला तर पुन्हा प्रश्न येईल ना बाबा. बरोबर आहे, कशाला आणखीन कुणा त्याचा नंबर फॉरेस्टचं काम करतात थोडस ते फार नियमावर बोट ठेवतात. बाकीचं कसं तुमचं रेव्हेन्यूचं असेल, पीडब्ल्यूडीचा असेल, जिल्हा परिषदेचा असेल तर आपलं आपण करू शकतो, तो काही प्रश्न येत नाही. आता कुठं बघायचे काही